झाली आहे। घाटाची सुरुवात होताना तीव्र चढाव आहे आणि त्यात लांबच लांब रांगा लागल्यात। परिसरात तीव्र उन्हाळाही जाणवतोय। वाहतूक कोंडीमुळे हाफ क्लचवर गाड्या चढवाव्या लागतात आणि त्यामुळे गाड्यांची इंजिन गरम होऊन गाड्या बंद पडण्याचे प्रकार आता होऊ लागलेत। आपले प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, तू नेमका आता कुठे आहेस आणि तिथे प्रवाशांना काय समस्यांचा सामना करावा लागतोय? मी अगदी मिसिंग लिंक जिथनं सुरू होतो त्या ठिकाणी आहे आणि आपण बघतोय पुढे आधी मी वाहतूक कोंडी दाखवतो। इथे हा रस्ता बंद करण्यात आलेला आहे आणि हा रस्ता बंद केल्यामुळे एक लेन तिथे डाव्या साईडला आपण बघतो ती सुरू ठेवलेली आहे आणि तिथनं पुढे ही ट्रॅफिक वळवलेली आहे आणि हा जो मधला जो रस्ता आहे तो बंद ठेवला, त्याच्यामुळे आपण बघतोय मोठी वाहतूक कोंडी इथे आपल्याला पाहायला मिळते। आणि जसं तू म्हणालीस की काही जण 2 तास, काही जण 3 तास या वाहतूक कोंडीमुळे अडकलेले आहेत आणि त्यामुळे अनेकांच्या गाड्या बंद पडलेल्या आहेत, अनेकांचे इंजिन गरम झालेले आहेत। आणि इथे आपण बघितलं तर रांगेत म्हणजे 1, 2, 3 अशा एकामागे एक 4, 5, 6 अशा एक साधारणपणे 10-11 गाड्या आपण बघतोय या लेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्या पूर्णपणे बंद झालेल्या आहेत। नेमकं काय कारण आहे या गाड्या बंद होण्याचं हे आपण समजून घेऊया। काय झालं नेमकं, गाड्या का तुम्ही वेळ झाला तुम्ही बंद केली? 1 तास झाला। अनेकांनी आपले बोनेट ओपन केलेले आहेत जेणेकरून हे इंजिन थंड व्हावं आणि गाडी सुरू व्हावी। त्यांना आपण विचारूयात, कुठे जात आहे? सातारा सातारा। किती वेळापासून तिथे? जवळजवळ अर्धा पाऊण